आदरणीय गुरुजन वर्ग, भारतभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. साईबाबांच्या चरणांनी पावन झालेल्या भूमीवर सर्व उपस्थित असलेल्या साई भक्तांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्यशाली अविनाश धरण. मी इयत्ता 5वी तुकडी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे डॉक्टर C.M. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव. साईबाबांच्या शिकवणुकीची आवश्यकता या विषयावर मी माझे विचार मांडणार आहे. आपला देश, आपला समाज तंत्रज्ञान विज्ञानाच्या शिखरावर जाऊन पोहोचत आहे. बाकी सर्व क्षेत्रात अगदी झपाट्याने प्रगती सुरू आहे, पण त्याचबरोबर तणाव, हिंसा, स्पर्धा यांचे देखील प्रमाण प्रचंड वाढले आहे. दररोज टीव्हीवरील बातम्या थक्क करून सोडतात. विविध सामाजिक प्रश्न सुद्धा उभे आहेत. त्यामुळे साईबाबांच्या शिकवणुकीच्या खऱ्या अर्थाने ती मौल्यवान ठरणार आहे. साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी हा काय मंत्र दिला. श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि परमेश्वरावर असलेला विश्वास, आणि सबुरी म्हणजे संयम, धीर, कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे, अपयश आले म्हणून लगेच खचून न जाता सातत्याने प्रयत्न करणे होय. श्रद्धा ही आपल्याला चांगली शिकवण देते. श्रद्धा म्हणजेच विश्वास, जो की प्रत्येक नात्यामध्ये असायला हवा. जसे की आई वडिलांवर, कुटुंबावर, विद्यार्थ्यांवर असायला हवा. सबुरी म्हणजेच संयम, जे की आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजकाल सर्वांना झटपट यश हवे आहे, पण ते यश मिळालेच नाही तर खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे म्हणजेच संयम ठेवणे होय. अजून दुसरे उदाहरण म्हणजे नीटची परीक्षा, जे की सर्वांना माहीत आहे. नीटचा पेपर फुटल्याने काही विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. हे सर्व कशामुळे? संयम नसल्यामुळे. साईबाबा आपले महान, त्यांना सर्व जाती धर्म आहे समान, त्यांनी आपल्याला दिली प्रेमाची शिकवण, आपण ठेवली पाहिजे त्यांची आठवण. श्रद्धा आणि सबुरी दिला त्यांनी कानमंत्र. आयुष्यात नको कुठलाही तंत्रमंत्र. गरजूंना करायची मदत होता त्यांचा ध्यास. त्याच्यातच आहे आपला विकास. साईबाबा आपले महान, त्यांना सर्व जाती धर्म आहे समान. सबका मालिक एक अशी जगाला समानतेची शिकवण देणारे सर्वांचे परिचित साईबाबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी या छोट्याशा गावाला त्यांनी कीर्ती मिळवून दिली. ईश्वर हा सर्वव्यापी असून तो चराचर